बजरंगा. तुम्ही काय करता इथे? मी ते आपलं हे बॅटरी काल रातच्याला माझ्याकडे सांडली पडलेली ते हुडकायला आलतो. तुम्हाला सापडली का? आत आहे किचन मध्ये. हा आणून देतो जरा. ठीक आहे. थँक्यू. एकदम म्हणजे उपकार झाले. थँक्यू. दाद्या एक पूर्ण रात्रभर स्वर्गातच किती वांड काम केलायचं तू. ए गबरे चल. अरे नमस्कार. तुम्ही कधी आलात? काल रात्री. काल रात्री बसून बॅटरी उडकाली तिने. दादा तू पण की नाही. अच्छा तुमची आहे का बॅटरी? सॉरी ते रेशमाला माहिती नव्हतं. ते काय झालं ना, काल रात्री लाईट गेली होती ना, म्हणून ती घेऊन आली. बरं मी काय बोलत बसले, मला उशीर होतोय. कामावर जाणार आहे मी आजपासून. आता ठीक आहे, वेळ जायचे. खरं चालली ती काय तर कर. नंदी मी ते काय ठेवायला आलो होतो की काय घेऊन जायला आलो होतो तेच विसरले. तुम्हाला एक सांग, आज नाश्त्याला काय केलंस? तुम्हाला काय हवंय सांगा. खरं सांगू का, काल गौरीच्या हातची खिचडी खाल्ली ना, तेव्हापासून तिच्याच हातचं खावं अशी इच्छा प्रबळ झाली माझी. हा माझी पण. आपण आहे ना तिला खिचडीपेक्षा आहे ना दुसरं काहीतरी बनवायला लावूयात. हा हो ना. बिट्टी त्या दिवशी रुसली होती ना, ते बरोबरच होतं तिचं. मला सुद्धा आता लहान मुलांसारखा हट्ट करावासा वाटतोय. मला सुद्धा गौरीच्याच हातचा हवा असा. मला पण जेवायला पाहिजे गौरी. हो, पण असं कितीही वाटत असलं तरी आता तसं करू शकत नाही ना. गौरी कामावर जाईल ना आता. हो खरंच की. आपल्याला काय, आपल्या माणसाने कितीही दिलं ना तरी कमीच वाटतं. हो, पण आपल्या स्वार्थासाठी त्याला कामाला लावणं चुकीचं आहे. बरोबर आहे तुझं. आणि बरं झालं गौरीला नोकरी मिळाली ते. काय उपयोग? म्हणजे अशी मिळून मिळून किती पगाराची नोकरी मिळणार आहे तिला? म्हणजे मला काय वाटतं नंदिनी, आपणच गौरीला नोकरी मिळवून द्यायची का? म्हणजे भरपूर पगार मिळेल तिला. अगं काय आहे, पगार जास्त मिळाला की तिच्यावरचा भार कमी होईल आणि लवकरात लवकर ती आपल्या उपकारातून मोकळी होईल. अगं पण तसं काही नाहीच आहे ना. अगं हो, पण तिला तसंच वाटतंय ना. तिचा विचार कर. तिचा स्वभाव माहिती आहे ना, किती स्वाभिमानी आहे गौरी. आणि तिचं कर्ज फिटल्यामुळे तिला समाधान मिळेल आणि पैसे फेडून ती इकडून कायमची गेली की मलाही समाधान मिळेल. काय चाललंय? अरे बरं झालं आलास. रेवती म्हणत होती की गौरीला आपणच काहीतरी काम शोधून देऊया. नाही, त्याची काहीच गरज नाही. मी गौरीजींना कुठेही पाठवणार नाही, कारण गौरीजी मला माझ्या नजरेसमोर हव्या. अरे पण हे कसं शक्य आहे? तिने घरातही काम करायचं नाही आणि तुला ती नजरेसमोर सुद्धा हवी. अरे अशी किती दिवस राहणार ती इथे? पुन्हा तिने इथून निघून जायचा हट्ट धरला म्हणजे? मग नंदई, आपण गौरीजींना डब्याचा व्यवसाय सुरू करून दिला तर? नाही म्हणजे गौरीजींना पैसेही मिळतील आणि ते आपल्या नजरेसमोरही राहतील. आणि त्या निमित्ताने एखादा डबा इथे येईल. बरोबर ना? काय रेवती? हो ना. बर, कुठं आहे गौरी? देवा, असाच माझ्या पाठीशी राहा कायम आणि माझ्याकडून चांगलं काम होऊ देत. तू जे करतेस ते चांगलंच होतं गौरी. नंदाई, काल खिचडी इतकी अप्रतिम झाली होती. आवडली तुम्हाला?
अहो साधीशीच केली होती. तुझ्या साधेपणाचंच कौतुक वाटतं मला गौरी. काल खिचडी खाऊन इतकं समाधान वाटलं. अगदी जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कसल्या आठवणी? आठवणी म्हणजे तुमच्या मेडच्या का? हो, तिचं गारुड आहेच आमच्यावर. जेवणात तोच आपलेपणा जो तुझ्या हातात आहे. गौरी, जेवण साधं असलं तरी चालतं, पण ते मायेनं केलेलं असायला हवं. मग लोक वाट बघतात आपल्या माणसाच्या हातच्या जेवणाची. हे कशासाठी? आईकडून तुझं कौतुक समज, तुझ्या कामाचं, आणि प्रेरणाही. प्रेरणा? गौरी, मला वाटतं की तुझ्या हाताला चव आहे. मग उगाच दुसऱ्यांकडे काम करण्यापेक्षा तू स्वतःच डबे का नाही करत करू? अरे वा, अहो मस्त आयडिया आहे. गौरी, तुझी तर पहिली कमाई झाली. हेच कर ना तू. कशाला उगीच दुसरीकडे कामाला जायचंय? त्यापेक्षा तुझा स्वतःचा व्यवसाय चालू होईल. काय म्हणते? पण असं कधी काही केलं नाहीये मी. आणि नुकसान झालं तर? डब्यांच्या व्यवसायात कसलं आलंय ग नुकसान? आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. आणि तुझे डबे उरले तर आम्ही खाऊ ना. तुझ्या हातचं खायला आवडतंच आम्हाला. अहो पण माझ्याकडून डबे कोण घेणार? मला कोण ओळखतं इथे? तुझी ओळख तू निर्माण करशील गौरी. यातूनच कदाचित तुझी हरवलेली ओळखही तुला परत मिळेल. चालेल, मी करेन. सो सुखात राहा. गौरीजी, आता लवकरात लवकर तुम्हाला पुन्हा तुमच्या हक्काच्या घरात घेऊन येणार. काय ग, ही भांडी का काढली आहेत सगळी? अगं आपण नवीन व्यवसायाला सुरुवात करतोय ना, मग स्वयंपाकघर छान चकचकीत नको का दिसायला?